स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आपण या ठिकाणी बघणार आहोत जो की आपला 2019-20 चा पेपर मॅथचा सोडवणं चालू आहे. यामध्ये आपण 60 प्रश्न यापूर्वी बघितलेले आहेत. आता आज प्रश्न क्रमांक 61 वा चालू आहे आपला. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक 61 मध्ये आपल्याला काय दिलं, तर या ठिकाणी SOCMTU या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो म्हणते. तर पुढील प्रश्नांची उत्तर लिहायची. तर याच्यापासून शब्द तयार करायचा. कुठला शब्द तयार होईल? तर कस्टम, COS नाही, COS नाही ना, CUSTOM, हा कस्टम, बरोबर. हा शब्द अर्थपूर्ण तयार झालेला आहे आपल्यापाशी. त्या शब्दातील म्हणजे त्या म्हणजे कोणत्या, तर या शब्दातील, त्या शब्दातील त्या यासाठी वापरले असते, लक्षात ठेवा. त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर, डावीकडून, आता डावी बाजू कोणती असेल ही आणि उजवी बाजू ही. डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर? तिसरे अक्षर हे यस, आणि यस किती नंबरला आहे, तर यसचा नंबर असते 19. यसचा नंबर असते 19. यासाठी जर तुम्हाला यसचा नंबर 19 असते का हे जर पाहायचं असेल तर मागील व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला ABCD काढून दाखवलेली आहे. प्रश्न क्रमांक 62. तर या ठिकाणी काय दिले त्यांनी, तर त्या शब्दातील, त्या म्हणजे कोणत्या, आता सांगा. त्या म्हणजे नवीन झालेल्या आहे. शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते? शेवटचे कोणी यम, आणि यमचा नंबर किती असते, तर या ठिकाणी 13. ओके, यमचा नंबर 13. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा असतो. हा प्रश्न इथंच नाही तर भरपूर परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात ज्याचा शब्दार्थ चांगलं, ज्याला लवकर शब्द बनवता येईल, त्याला फास्ट या ठिकाणी उत्तर येईल. 62 झाला. प्रश्न क्रमांक 63 काय म्हणते बघू आपण. आकृती स्पष्ट दिसण्यासाठी अजून मी एकदा थोडस झूम करतो, जेणेकरून तुम्हाला आकृती चांगल्या पद्धतीने ती दिसेल. अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी आता कोणता पर्याय बसेल याच्यात? ही आकृती पूर्ण करायची. मग आपली आकृती कशी, ठीक आहे. या ठिकाणी असा एक गोली, बरोबर. त्याच्यानंतर हे जे कोपऱ्यामध्ये येतं हे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं राहील, आणि इथली जी रेष आहे तर ती 1 आणि 2 अशा पद्धतीनं बनते. तर या ठिकाणी इथं हा जो गोल आला त्यामुळे हा पर्याय गेला. इथं 1 2 3 दिसत, 1 2 3 हे सुद्धा येणार नाही. त्याच्यानंतर पुढचा पर्याय क्रमांक 3 हा उत्तर येऊ शकतं. आता या ठिकाणी हे येऊ शकत नाही, कारण या ठिकाणी पहा, या ठिकाणी ही जी आकृती मधातली ही अशी जर तुम्ही पहा, म्हणून हे उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64 काय आहे बघू आपण. नंबर सीरीज दिली, 1 मिनिट, क्या हो गया देखो, पहा
या ठिकाणी तुम्हाला नंबर सिरीज दिली. नंबर सिरीज मध्ये सुद्धा काय दिलं तुम्हाला, समसंबंध दिले. समसंबंध म्हणजे काय, तर पहिल्या पुढील प्रश्न, तर पहा आपण सूचना होतो पहिल्यांदा. प्रश्न 64 ते 67 सूचना. काय सूचना तर पहा, पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्न चिन्हात जागी योग्य पर्याय निवडा. तर संबंध पाहायचा, काहीतरी संबंध आहे म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी आणि तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी काय संबंध असतात, तर 37चे 22 कसे होतील. तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर या दोन अंक म्हणजे 3 आणि दुसरा अंक किती याला 7, याचाच जर आपण गुणाकार केला 3 7 21 आणि 21 मध्ये जर 1 मिळवला तर 22 भेटतात. पुढे पाहू आपण भेटतात का. 4 गुणिला 2, 4 दोन्ही 8, 8 अधिक 1 बरोबर 9. पर्याय आहे हा, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर आलं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 64 जरा कळाला असेल. चला पुढचा प्रश्न बघू आपण काय. पुढील प्रश्न तुमच्या समोर आहे, सोडवा बरं थोडासा. काय सेम प्रश्न आहे, सूचना एकच आपल्याला, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी आणि तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी सेम संबंध आहे. कसा येईल संबंध, आपण जर गुणाकार केला तर नाही येणार. ठीक आहे, आपण 4 आणि 4 8 जर केले आणि 9 जर केले तर, किंवा 4 आणि 4 8 आणि 8च्या पुढं 9, 8 9 72 जमते, बरोबर 72 येतात. म्हणजे या दोन अंकांची बेरीज केली, या दोन अंकाची काय केली, बेरीज केली आणि जी बेरीज येईल अंकाची त्याच्या पुढची संख्या घेतली आणि गुणाकार केला, म्हणजे 8 9 72 झाली. म्हणजे आपल्याला मागील संख्या मिळाली त्यावेळेस. तसं आता इथं 2 आणि 6, 2 अधिक 6 जर आपण केले, 2 आणि 6 तर पुन्हा 8च वाढलेत ना, पुन्हा 8च वाढलेत. ठीक आहे, पाहू आपण. 8 त्याच्या पुढची संख्या 9, मग 8 आणि 9, 8 9 पुन्हा 72, 72 पर्यंत 36 72. हो ओके, हेच आपलं उत्तर आहे. 72 सेम संबंध आहे, दुसरा काहीच फरक नाही. समजलं. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित मी लिहून घेऊ शकता. ठीक आहे, चला पुढील प्रश्न क्रमांक 66. 81 झाले म्हणते इथं किती, 81 कशी, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 म्हणजे 9चा वर्ग, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10चा वर्ग 100, 81 121 100. पर्याय क्रमांक या ठिकाणी 4. म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण, तर दिलेल्या अंकाची बेरीज केली आणि बेरीज केल्याच्या नंतर त्याला त्याच संख्येने गुणले, किंवा त्याला आपण वर्ग सुद्धा म्हणू शकतो. त्याला आपण वर्ग सुद्धा म्हणतो. म्हणजे या ठिकाणी 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. ओके, प्रश्न पुढचा काय, काय येईल प्रश्नाचं उत्तर. 67 नंबर. नंबर सांगा. सांगता येईल. ठीक आहे, जर आपण गेले तुम्हाला होमवर्क
67 नंबरचे व्यंजन नंबर सिरीजचे LW. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न 68 ते 71 पर्यंत विसंगत घटक या ठिकाणी ओळखायचे आपल्याला. ओके, विसंगत घटक ओळखायचे. ठीक आहे, आपण पाहू विसंगत घटक. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, पहिले ना ABCD लिहावं लागेल. तर या ठिकाणी आपण ABCD घेतलेली. तर या ठिकाणी तर बघा, याला आपण नंबर देऊ. K चा नंबर 11, D चा नंबर 4, R चा नंबर 18, L चा नंबर 12, M चा नंबर 13, T चा नंबर 20, O चा नंबर 15 आणि H चा नंबर 8. तर पहा, या दोन्हीमध्ये 11तून 4 गेले, 7 राहिले. बरोबर आहे. म्हणजे कुठली संख्या घे, K मधून D घाला. त्या ठिकाणी 11तून 4 गेले, 7 राहिले. 18 मधून 12 गेले, 6 बाकी होतात. आपण 20 मधून जर 13 वजा केले तर या ठिकाणी 7चा फरक येईल. आणि 15 मधून 8 जर गेले तर 7चा फरक नाही. कोणता वेगळा वाटतो? पर्याय क्रमांक 2. 68. प्रश्न सोडत असताना ABCDच्या डोक्यावर नंबर देणं चालू ठेवायचं. म्हणजे नंबर जर दिलं तर आपल्या फास्टमध्ये लक्षात येईल की प्रश्नाचं उत्तर आपल्या काय येते. आलं लक्षात? आता या ठिकाणी हा जो पुढील प्रश्न आहे, पुन्हा एक प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 69. तर 69 प्रश्न आपण बघू. एक मिनिट, आपल्याला खाली घ्यायला लागेल. ठीक. हो, T चा नंबर 20, C 3, O 15, 4, 6, 9, 16, 5. जर पहा या ठिकाणी 15 चूक 60, 16 85, 20 चूक 60, 15 चूक 60, 16 85. त्याच्यातनी प्रश्न थोडासा प्रिंट मिस्टेक म्हणा, काहीतरी म्हणा, हा प्रश्न थोडासा चुकीचा वाटतो. कारण की इथे जर आपण फरक काढला तर 17चा यायला फरक जरी म्हटलं तरी, त्याच्यानंतर आपण गुणाकार जर केला दोन संख्येचा 20 त्रिक 60 वागली इथं. बरोबर आहे. 15 चूक 60 इथं पण वागली तर, आणि 9 7 54 वागली आणि इथे 16 85 वागली. म्हणून थोडासा प्रश्न चुकीचा वाटतो. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर निश्चित कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की याचं उत्तर अशा नसेल आहे म्हणून. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. थोडेसे काही मिस्टेक आहेत त्याच्यात. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, जनरल लॉजिक मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 अक्षर येतात. इथं 4 येतं, इथं 2 3 येतं, इथं 2 3 येतं. 3 येतं. ONE आणि ONU, ONE आणि UNO, ONU. ठीक आहे. काही प्लस नेम, माझ्या अंदाजानं याचे 1 2 दोन्ही पर्याय यायला पाहिजे. पुन्हा प्रश्न क्रमांक जो 71 आहे, हा 71 नंबरचा प्रश्न सुद्धा चुकीचा आहे.
तर हा सुद्धा आपण प्रश्न स्किप करू. वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न बघू. आणि हा प्रश्न अत्यंत शांततेने करा, जेणेकरून तुम्हाला पुढील परीक्षेत जर आला तर तुम्हाला या ठिकाणी आला पाहिजे. आता हा जो प्रश्न आहे हा ट्रायल अँड एरर मेथड वर. एक मिनिट याला थोडस बाजूला ओके काढून टाक. या बाजूने कार्यक्रम बाबा इथं सध्या काम नाही आपल्याला याचे याचा प्रश्नाचा आणि या प्रश्नाचा काही संबंध नाही. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला काय दिलं, वाय ई गुणिला एम ई बरोबर काय दिलं, टी टी टी. म्हणजे अशी कुठली तरी संख्या आहे, म्हणजे अशा दोन संख्येचा गुणाकार आहे ज्याचं एकक स्थान कसं असणार आहे, सारखं असणार आहे. आणि याला आपण ट्रायल अँड एरर मेथड असं म्हणतो. हा प्रश्न जो आहे ते ट्रायल अँड एरर मेथडचा आहे. जसे की आपण असा एक प्रश्न पाहता येते, यामध्ये ए बी सी अधिक ए बी सी अधिक ए बी सी बरोबर सी सी सी. तर मला तर ए बी आणि सी या तिन्हीची किंमत तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके, असाच प्रश्न आहे ट्रायल अँड एरर मेथडचा. तुम्ही मला याचं उत्तर द्या. याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो इकडल्याचं, पण त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. ओके, बघा आता अशी एक संख्या पाहायची की जिचा गुणाकार किती आला पाहिजे, टी टी टी, म्हणजे तिन्ही अंक कशाला पाहिजे, सारखे आले पाहिजे. मग या ठिकाणी आपण काय करू, तर 37 गुणिला 27 करू. 37 गुणिला 27 जर केले तर त्या ठिकाणी तुम्हाला 37 गुणिला 27 तर 27 7 189 189 ची 9 हातचे आले 18 27 त्रिक 81 81 आणि 18 तर 8 आणि 1 9 8 आणि 1 9 म्हणजे 99. म्हणजे बघा जर आपण या ठिकाणी समजा या ठिकाणी ईची किंमत, आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला तर 72 नंबरचा ईची किंमत. मग ईची किंमत काय निघली, तर ईची किंमत दोन्ही जागा 7ची. याचा काय ताण आहे का आपल्याला, मग ईची किंमत निघली आपली 7. पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न काय आहे, आता पुढचा प्रश्न पाहण्यासाठी पुढील पेजवर असल्यामुळे आपल्याला काय करावं, याला तिकडे पुढे घेऊन जा. याला काय करावं, पुढे घेऊन जा लागेल. तर या ठिकाणी हा प्रश्न झाला. ठीक आहे, चला बघा या ठिकाणी सोपा प्रश्न असतो आणि हा प्रश्न येणं खूप गरजेचं असते. असा ट्रायल अँड एरर मेथड आहे, तुम्हाला त्या संख्या वापरून टाकावं लागते. याला थोडस बाजूने घेतो म्हणजे तुम्हाला प्रश्न स्पष्टपणे दिसेल. ओके, ठीक आहे, दिसते. आता या ठिकाणी तुम्हाला वायची किंमत विचारली. मला सांगा वायची किंमत 3 हे का 2 हे काय सांगता येईल का तुम्हाला, नाही. 3 का 2 सांगता येईल का, नाही. का बरं नाही सांगता येत, मला सांगा कुठल्या संख्येने, म्हणजे समजा आपण 37 गुणिला 27 केले मग 999 आलं,
मग 27 गुणिले 26 केलं 999 येत नव्हतं का? हो येत होतं. मग आपल्याला निश्चित सांगता येत नाही. मग आपण पर्यायाहून जायचं कधी पण. अशा टाइमला काय जायचं आता पर्यायाहून. मग वायची किंमत आपण किती पकडली होती? 3. पण पर्याय 3 आहे का? नाही. पर्याय 3 नाही म्हटल्याच्या नंतर उत्तर काय येईल आपलं? 3 नाही, 2. 2 आहे आपल्यापाशी. मग आपल्याला काय करावं लागतं आता? आपल्याला इरेजर घ्यायला आणि त्या ठिकाणचा जो 3 आहे, या 3 ला कट करायचं, इथून या 2 ला कट करायचं, या ठिकाणी घ्यायचे 2, या ठिकाणी घ्यायचे 3. जमला आपला आता पूर्ण. टी ची किंमत किती? टी ची किंमत आहेच ना बाबा 9. टी ची किंमत किती आली? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आता काय विचारलं? EMTY. मग ई ची किंमत किती आहे? आपण डायरेक्ट घेतो मानून ई ची किंमत किती आहे? किती काढली आपण ई ची किंमत? सॉरी 7. ई ची किंमत किती काढली आपण? 7. त्याच्यानंतर एम ची किंमत आपल्याकडे आहे 3. कारण की मग आपण 2 काढली होती पण आपल्याला जमलं नाही ते, कारण पर्याय आपला वेगळा दिसला एम. आता टी बरोबर आहे आपल्यापाशी 9 आणि पुन्हा दिला वाय बरोबर किती? 2. 7 आणि 3 10. 10 आणि 2 12 आणि 12 आणि 9 21. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने हा प्रश्न. आता हा काय करा माहितीये का? हा प्रश्न रिपीट पहा. कशामुळं? तर असा प्रश्न येण्याचे दाट शक्यता असतात, म्हणून असे प्रश्न ट्रायल अँड एरर मेथडचा हा प्रश्न वारंवार पाहत चला, जेणेकरून हा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. एकदम सोपा आहे. आता कधी कधी काय आहे माहिती का तुम्हाला? असा देईल प्रश्न, टी पी गुणिला MP म्हणजे मध्य प्रदेश नाही, बरोबर सी 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 सी. तर काय केलं आपण? काहीच नाही, फक्त काय अल्फाबेट बदलली. जी सोडवण्याची पद्धत राहणार आहे तीच राहणार आहे, सोडवण्याची पद्धत बदलणार नाही. आणि मी मग तुम्हाला एक प्रश्न दिला होता कमेंट मध्ये करायसाठी, तर ते निश्चित कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. बघू आपण कोण कोण उत्तर देते, कोणाकोणाला उत्तर येते. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघू आपण. तर या ठिकाणी आपण जे 75 प्रश्न राहिलेले प्रश्न जे आहेत आपण ते उद्या बघू. ओके, धन्यवाद.